सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील अंतिम 205व्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. हा 205वा श्लोक असा आहे: मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. या श्लोकातील काही शब्दांचे आपण अर्थ ऐकूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे दोष. त्याचा अर्थ आहे चित्तदोष, देहदोष. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे मतिमंद. मतिमंदचा अर्थ आहे अज्ञानी, जड बुद्धीचे लोक. दोन अर्थ आहेत. मतिमंद म्हणजे अज्ञानी, जड बुद्धीचे लोक. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे सामर्थ्य म्हणजे बळ, शक्ती. चढे, चढे म्हणजे प्राप्त होईल. चढेचा अर्थ इकडे आहे प्राप्त होईल. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे विश्वासता. विश्वासता अर्थ आहे विश्वासपूर्वक, निश्चित, खात्रीने. आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. स्वामीजी सांगतात, ही मनाची शते म्हणजे मनोबोधाचे, अर्थात मनाच्या श्लोकातील 205 श्लोक मननपूर्वक श्रद्धाभावयुक्त अंतःकरणाने ऐकल्याने आपले देहदोष, चित्तदोष यासारखे अनेक दोष नष्ट होऊन मन प्रसन्न होईल. अज्ञानी, जडबुद्धी असलेल्या लोकांच्या बुद्धीचे जडत्व जाऊन नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांना साधना करण्याची योग्यता लाभेल. साधनेच्या द्वारे ते ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य संपन्न होतील आणि ते खात्रीने मुक्तिसुख भोगतील, असे समर्थ रामदास या श्लोकातून आपल्याला विश्वासपूर्वक सांगतात. या श्लोकाचा अशा रीतीने थोडक्यात अर्थ आहे. स्वामीजींच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोक आहे. त्यातून समर्थांना वंदन केलेलं आहे. तो श्लोक असा आहे: शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री समर्थ रामदास स्वामींच्या 205 श्लोकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 205 दिवस लागले. परंतु प्रतिभासंपन्न समर्थांनी हे मनाचे 205 श्लोक सन 1648 मध्ये फक्त एका दिवसात रचले. हे मनाचे श्लोक महाराष्ट्रातील आबालवृद्धांना चांगले माहिती आहेत. त्यातले 4-2 श्लोक ज्याला पाठ येत नाहीत किंवा 5-10 चरण ज्याच्या मुखात नाहीत, असा मनुष्य सापडणे अत्यंत विरळाच. बघा,
लहान असताना आपण शाळेमध्ये किंवा एखाद्या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारख्या ठिकाणी मनाचे श्लोक स्पर्धेत निश्चित भाग घेतला असेल आणि त्यावेळी कदाचित आपल्याला हे माहीतही नसेल की मनाचे श्लोक एकूण 205 आहेत. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आपण बक्षीसही जिंकली असतीलच, कारण मनाचे श्लोक हे अत्यंत साधे, सोपे आणि प्रासादिक आहेत. ह्यांचा ओघ म्हणजे प्रवाह अस्खलित आहे. म्हणायला गोड, पाठ करायला सोपे, ऐकायला मधुर, मनन केल्यानंतर सुख आणि शांतीदायक असे श्लोक आहेत. हे श्लोक सहज गुणगुणता गुणगुणता आपल्याला पूर्ण बोधाच्या महानंदात अचानक नेऊन सोडतात. असे हे अनमोल, अत्यंत अस्सल मोत्याचे दाणे आहेत. या पुण्यश्लोकांचा जो श्रवण मनन निधिध्यासन ठेवील तो स्वतःच पुण्यश्लोक होईल, असे या श्लोकांमध्ये सामर्थ्य आहे. कारण हे समर्थांच्या प्रतीतीचे, अनुभवाचे बोल आहेत. यातला प्रत्येक श्लोक आकाराने जरी लहान, अगदी 4च चरणांचा आहे, तरी पण श्रुती, स्मृती, पुराणांचे सार त्यातून प्रगट झाले असल्याने यातला प्रत्येक श्लोक आत्मज्ञान करून देण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे. मराठी भाषेतले हे एक उपनिषदच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतामृत पाजले, तसे मनाचे श्लोकाचे निमित्त करून, किंबहुना मनाचे निमित्त करून समर्थांनी जगाला बोधसुद्धा पाजलेली आहे. समर्थांच्यात भाषेत सांगायचे झाले तर आधी केले मग सांगितले. समर्थांनी याचा अनुभव स्वतः घेतला आणि नंतर जगाला सांगितले. आपल्याला प्रत्येक श्लोकातून असा अनुभव येतो. खरं तर हे श्लोक नव्हे, नेहमी ताजी, टवटवीत असलेली आणि आपल्या सुगंधाने दशदिशा व्यापून टाकणारी ही दिव्य सुमने आहेत, दिव्य फुले आहेत. ही सुमनांची परडी, मनाचे श्लोकरूपी दिव्य सुमनांची परडी नित्य आपल्याजवळ बाळगावी. हा सुमनांचा हार आपण आपल्या गळ्यात घालून अभिमानाने मिरवावे. यातील कोणतेही फूल घेतले, केव्हाही हुंगले तरीसुद्धा परमानंदाचा, ब्रह्मानंदाचा आपल्याला लाभ होईल, यात जराही शंका नाही. संत वाङ्मयाचं पठन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्या विचारांचे मनन म्हणजे मंथन करून व्यवहारात सदाचाराने वागलो की आपला निश्चितपणे उद्धार होतो. परंतु उद्धार होतो म्हणजे काय होतं हो? तर उद्धार होतो म्हणजे आपले अज्ञान समूळ नष्ट होते. चिरंतन शाश्वत सुखप्राप्तीसाठी आणि दुःखाचा संपूर्ण नाश करण्यासाठी आपण काय साधायला हवे, काय करायला हवे याचं ज्ञान होतं. अज्ञान नाहीसे होताना 2 परिणाम आपल्याला दिसून येतात. पहिला परिणाम म्हणजे माणसाचे सर्व दोष नाहीसे होतात आणि तो आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान
प्राप्त करण्यासाठी योग्य होतो. दुसरा परिणाम म्हणजे माणसाच्या अंतरंगामध्ये अंतर्जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होते. सामान्य माणसाच्या अंतर्यामी अज्ञान, अपूर्णता, आसक्ती, विफलता, दुर्बलता आणि दुःख यांचं प्राबल्य असतं. म्हणजे या गोष्टी सामान्य माणसा जीवनामध्ये जास्त असतात. दृश्य वस्तूंचा मोह आणि देहबुद्धीमुळे अज्ञान आणि अज्ञानामुळे आपल्याला दुःख प्राप्त होत असते. परमेश्वरी अनुसंधानाची कला साधल्यानंतर साधकाला आत्मस्पर्श होतो. त्यामुळे अंतःकरणाची विफलता निघून जाते. साधकाला ज्ञान, वैराग्य आणि आत्मसामर्थ्य प्राप्त होते. असा साधक या जगतामध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा आणि खऱ्या आनंदाचा म्हणजे ब्रह्मानंदाचा उपभोग घेतो. या अखेरच्या अंतिम श्लोकातून समर्थांनी आपल्याला मनाचे श्लोक ऐकल्यामुळे काय फळ मिळते ते सांगितले आहे. ही फळे चढत्या प्रमाणात 4 प्रकारची आहेत. एक म्हणजे मनुष्याच्या जीवनातले देहदोष, चित्तदोष, अज्ञान, विषयासक्ती आणि दुर्बलता यासारखे दोष जातात. दुसरे फळ अज्ञानी, मूर्ख, जडबुद्धीचा मनुष्यसुद्धा परमार्थाच्या साधनेला प्राप्त होतो. तिसरे फळ साधकाच्या अंगी ज्ञान वैराग्याचे सामर्थ्य येते. आणि चौथे फळ म्हणजे या श्लोकांचे श्रद्धेने, विश्वासपूर्वक, अंतःकरणाने आपण श्रवण केले, अभ्यास केला तर मोक्ष, मुक्ती, सुखाचा सोहळा आपल्याला उपभोगता येतो. खरं तर यापेक्षा माणसाला आणखी काय बरे हवे असते? आपले दोष निघून जावेत, आपल्या हातून योग्य प्रकारे योग्य ती साधना व्हावी, आपल्या अंगी सामर्थ्य यावे आणि आपण सर्व बंधनातून मुक्त व्हावे. यापेक्षा आयुष्याच्या सफलता तरी कोणत्या? आणि या सफलतेसाठी श्री रामदास स्वामींनी हे महामंत्र रचले आहेत. एक एक श्लोक म्हणजे एक एक मंत्र आहे. नुसता मंत्र नाही, तो महामंत्र आहे. मग मंत्र म्हणजे काय? तर मंत्राची व्याख्या केलेली आहे. मननात त्रायते इति मंत्र, म्हणजे मनाला त्राण देतो, शक्ती देतो, सामर्थ्य प्रदान करतो तो मंत्र. मनाची एक विशिष्ट स्थिती, विशिष्ट अवस्था निर्माण करतो तो मंत्र. मनाच्या श्लोकातील बहुतेक श्लोक आपल्या मनाची एक विशिष्ट स्थिती, विशिष्ट अवस्था निर्माण करतात. कधी हे श्लोक आपल्या दोषांवर बोट ठेवतात, तर कधी आपल्या गुणांना चुचकारतात. कधी चांगले काय आहे ते आपल्या हातात देतात, तर कधी वाईट काय आहे, अयोग्य काय आहे ते आपल्याला टाळायला सांगतात. आपल्या जीवनात आलेले निराशेचे क्षण कसे पालटावे, यशाच्या वेळी संयम कसा बाळगावा, मिळालेले यश कसे पचवावे, मनाला शिस्त कशी लावावी, त्यातून निश्चय कसा करावा, आत्मविश्वासाने जगामध्ये कसे वावरावे, हे सगळे समजण्यासाठी मनाला वेगवेगळ्या स्थितीत नेणे
आवश्यक असते आणि हे काम या मनाच्या श्लोकांनी अत्यंत निर्धारपूर्वक केलेले आहे. मानसशास्त्रामध्ये अगदी प्रगत संशोधनात जे निष्कर्ष निघतात त्याच्या आधारावरच ही अपूर्व रचना जणू काही सिद्ध झाली आहे. कोणतेही सुख मिळवण्याचे आणि दुःख कमी करण्याचे सामर्थ्य किंबहुना दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य या मनाच्या श्लोकांमध्ये निश्चितच आहे. समर्थांच्या शब्दात या मनाच्या श्लोकाची फलश्रुती आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. समर्थ म्हणतात, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा, मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. बद्धची होती मुमुक्षु मूर्ख होती अतिदक्षु, अभक्त ही पावती मोक्षु भक्ती मार्गे. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. खरं तर आजचा दिवस हा जास्त काही बोलण्याचा किंवा जास्त काही सांगण्याचा नाही. आज आपण मनाच्या श्लोकातील सांगता करीत नाही आहोत. आज आपण मनाच्या श्लोकातील संगता करीत नाही आहोत. कारण असं आहे की खऱ्या अर्थाने आजपासून मनाच्या श्लोकांती आपण सुरुवात करत आहोत. आजपासून आपण मनाच्या श्लोकांची सुरुवात करीत आहोत. या श्लोकांच्या माध्यमातून आपण जे काही शिकलो त्याचा निरंतर अभ्यास करायचा, त्याची नित्य उजळणी करायची आणि ही साधना आपण अतिशय निर्धाराने निश्चयपूर्वक जाणीवपूर्वक यापुढेही अखंड सुरूच ठेवायची. आणि असे झाले तरच आपल्याला स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे या श्लोकांच्या इतके दिवस आपण अभ्यास केल्याचे फळ निश्चित मिळणार आहे. असो, आपण मागील सुमारे 10 महिने या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये आपण जे ऐकलं ते समर्थ श्री रामदास स्वामींच्या दासबोध वारकरी संप्रदायातील संतांच्या वाङ्मयाचे गाढे अभ्यासक श्री लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, स्वामी विज्ञानानंद आणि माझे पूज्य पिताश्री कैलासवासी श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ मुळे यांच्या लेखनाचा सिंहाचा वाटा आहे. या प्रत्येकाबद्दल मी अत्यंत नम्र भावाने कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण सर्व भगवत भक्त सज्जनांबद्दलही कृतज्ञता भाव व्यक्त केलाच पाहिजे. नाहीतर मी कृतज्ञ ठरेन. कारण आपल्या सर्वांच्याच अनमोल सहकार्यामुळे हे अवघड काम पूर्णत्वाला गेले. वास्तविक मनाचे श्लोक म्हणजे गोवर्धन पर्वत. त्याला आपण सर्वांनी आपापल्या श्रवणरूपी काठ्या लावून हा पर्वत उचलला. हे दिव्य कार्य सहज शक्य घडवून आणले. शेवटी संत सम्राट श्री ज्ञानराज माऊलींच्या शब्दात सांगायचे झाले तर, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथे एकची माझे उरले पायिकपण.
हे धर्मकीर्तन जे सिद्धीला गेले, पूर्णत्वाला गेले, हे तुमच्यामुळे सिद्ध झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. येथे माझे फक्त पाईकपण सेवक भाव उरलेला आहे. जगद्गुरू वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम जिथे म्हणतात, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात स्वतःला, माझ्यासारख्या पामराला हे थोरपण काय, मी तर पायीची वाहन आहे. मग ती पायीची वाहन पायातच बरी, तिथे माझ्यासारख्या पामराचा काय पाडाव, त्या ठिकाणी माझी काय योग्यता. सरते शेवटी आपण आता श्री समर्थ रामदास स्वामी यांची आरती करून या ग्रंथाची सांगता करूया. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा, काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार, कलियुगी अवतरोनी केला भक्तांचा उद्धार. आरती रामदासा. वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत, क्षमा दया सर्वभूती. आरती रामदासा. सच्चिदानंद घन रामदास केवळ, दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ. आरती रामदासा. सद्गुरु सर्वेशा, काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.